नमस्कार, VGL कुकिंग तर्फे तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत। आज आपण अशी एक रेसिपी बघणार आहोत, उपयुक्त नेहमीच्या जेवणामधला एक वेगळा ऑप्शन म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो अशी रेसिपी, ती म्हणजे ज्वारीची घावणं। घावणं करण्याकरता हे साहित्य आपण घेतलेलं आहे। सगळ्यात प्रथम एक वाटी ज्वारीचं पीठ, त्याच्यात 2 चमचे रवा, बारीक किंवा जाडा कोणताही घेऊ शकता। ही कोथिंबीर आहे बारीक चिरलेली, साखर थोडीशी, दही 1 चमचा, हिरवी मिरची बारीक चिरून 1, जिरा पावडर, मीठ प्रमाणात, आणि आता पाणी घालून हे आपण मिक्स करून घेऊया सगळे पदार्थ। परत आपण थोडं पाणी घातलंय, एकंदर 2 मापं पाणी घातले, ज्या मापाने आपण ज्वारीचं पीठ घेतलंय। आणि आता हे 10 मिनिटं झाकून ठेवलंय। आता हे पीठ तयार झालेलं आहे घावणं करण्याकरता। तर आपण हे घावण घातलं आहे, झाकून ठेवूया। दुसरी बाजू पण झालेली याची। ही ज्वारीची घावणं अशा पद्धतीने आपण तयार केलेली आहेत। ही घावणं तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता, भाजी आमटी सोबत सुद्धा खाऊ शकता, नाश्त्याला खाऊ शकता, जेवणात सुद्धा खाऊ शकता, आणि शरीराला अतिशय आवश्यक आणि उपयुक्त अशी दोन्ही प्रकारे या ज्वारीमध्ये गुणधर्म असलेली ही घावणं आपली तयार झाली आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि ही ज्वारीची घावणं तुम्ही नक्की करून बघा। आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका,
म्हणजे आमच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला ताबडतोब मिळतील. धन्यवाद.